नवी पेठ येथील अनुदत्त अपार्टमेंटमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटच्या भीषण आगीत 30 दुचाकी जळून खाक झाल्या। या आगीमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या 30 दुचाकी जळून खाक झाल्या असून या आगीचा धूर बिल्डिंगमध्ये सर्वत्र पसरला होता। या घटनेमध्ये बालाजी जॉर्ज या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अजून 3 जण भीषण आगीमुळे जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अग्निशामक दलाच्या 5 गाड्या आणि 1 ट्रकने ही आग आटोक्यात आणली आहे। बेसमेंटमध्ये असलेल्या मीटर बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे। दुचाकी गाड्यांचा स्फोट झाल्यामुळे आगीचे लोळ संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरले होते। 1 जणाचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाले आहे, अशी माहिती तेथील स्थानिक रहिवासी आशिष पवार यांनी दिली। आज आमच्या बिल्डिंग अनुदत्त अपार्टमेंटमध्ये पहाटे 3 वाजता स्फोट झाला। ॲक्च्युली शॉर्ट सर्किट झाला। ते आम्ही झोपलेलो आणि एक गाडी जळत होती, त्याचा बॉम्ब फुटतो असा मोठा आवाज येत होता। त्यामुळे त्याचं खूप आणि अख्खी बिल्डिंग हादरायला लागली। त्यामुळे आम्ही जागे झालो। त्यांनी मग फायर ब्रिगेडला फोन केला। 5-10 मिनटं लागले फायर ब्रिगेडला यायला, पण तरी तोपर्यंत आग 6व्या मजल्यापर्यंत पोचलेली। आणि इतकं भीती म्हणजे गच्चीत सगळे होतो। तर एक मुलगा 6व्या मजल्यावरनं घाबरून खाली पळत आला, तर त्याचं तिथं तो आगीमुळे गुदमरून त्याचं तिथंच गेला, म्हणजे तो एक्सपायर झाला तिथंच। आणि अजून एक कपल होतं, ते पण घाबरून बाहेर आले, तर त्यांचं आता ते दोघं ससूनला आहेत। एकाला 60% बॉडी बर्न झाली आणि एक त्याची वाईफ आहे, त्याची 40% बॉडी बर्न झाली आहे। आणि आपले टोटल पार्किंगमध्ये 28 बाईक्स टोटल जळाल्या, उडाल्या। आणि बाकी फायर ब्रिगेड 5 येऊन गेल्या, भरपूर हे लागलं। बाकी लोकांना काही एवढं झालं नाही। हे 3 सोडले तर बाकी लोकांना सुरक्षित बाहेर काढलं।